छत्रपती संभाजीनगरची स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा भाजपला सुटली। खरं तर गेली इतके वर्ष ही जागा शिवसेनेकडे होती, मात्र आता ही जागा भाजप लढते आणि त्यात शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांचा मुलगा समीर सत्तार यानेही बंडखोरी करत आज अर्ज भरलाय। या सगळ्यांवर बोलण्यासाठी अब्दुल सत्तार साहेब आपल्यासोबत आहेत। ही जागा शिवसेनेची होती, पारंपरिक शिवसेनेची होती, ती भाजपला सुटली म्हणून अर्ज भरलाच? नाही, मला खरं म्हणजे आमचे मोठे भाऊ आहे भारतीय जनता पार्टीवाले, त्यांना माझी इतकीच विनंती होती की ही संभाजीनगर औरंगाबादची जी जालना जागा आहे ही जागा पारंपरिक शिवसेनेची होती। म्हणजे आमच्या वादामध्ये किंवा आमच्या निष्काळजीपणामुळे किंवा आमच्या नियोजनामुळे आम्ही महापालिका गेली, आमची जिल्हा परिषद गेली। आता प्रत्येक निवडणुकीतून शिवसेनेला हद्दपार करण्याचं काही नियोजन असेल तर ते मला माहीत नाही, परंतु मी फारम कार्यकर्त्यांच्या भावना होत्या। कार्यकर्त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं, माझा मुलगाही तिथे हजर राहिला नाही, तो म्हणला होता काय, शेवटी कार्यकर्त्याच्या भावना एकीकडे आहे, दुसरीकडं उमेदवारी भरण्याचं सांगितलं, त्यांनी त्याचा उमेदवारी अर्ज भरला। आता यानंतर उद्या आमचे नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी एक मीटिंग बोलवलेली आमची, आणि त्या मीटिंगमध्ये आम्हाला स्पष्ट त्यांचा जो काही संदेश राहील, आदेश राहील, त्यानुसार मी माझा प्रयत्न करेल का माझ्या मुलांनी एकनाथ शिंदेसाहेबाच्या आदेशाने विड्रॉल करायला पाहिजे। शेवटी निवडणुका झाल्या तर त्याचे परिणाम काय होईल नाही होईल याचा कोणी अंदाजा। लोकशाही आहे, लोकशाही पद्धतीने हे काही निवडणुका मशीनच्या नाही आहे, हे शेवटी पसंतीचा वोट आहे आणि त्या पद्धतीने होणार आहे। यासाठी निवडणुका होऊ नये अशी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजीची इच्छा आहे का आपसामध्ये भेदभाव होऊ नये, आपसामध्ये वाद होऊ नये, आणि देवेंद्रजी निर्णय घेताना सर्वांना मदत करतात, पण खालच्या लेवलवर भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने आमच्यावर अन्याय करते याचं मूल्यमापन कोणी करायला तयार नाही। याच्यामुळं मोठ्या प्रमाणावर शिवसेनेमध्ये अनेक कार्यकर्त्यामध्ये, अनेक नेत्यामध्ये नाराजगी आहे। ती नाराजगी मोठ्या नेत्याला कोणी बोलून दाखवत नाही, पण आमच्यासारख्या कार्यकर्त्याला सर्व लोक बोलतात, आणि त्या पद्धतीने ही उमेदवारी अर्ज भरलेला आहे। आता याचा अंतिम निर्णय सन्माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांच्यावर चर्चा होईल, आणि शेवटी आम्हाला राजकारणामध्ये शिवसेना हा त्यांचा मित्रपक्ष आहे याची त्यांनी जाणीव ठेवायला पाहिजे, इतकीच आमची विनंती। अगदी हाच शिवसेना हा मित्रपक्ष आहे, जाणीव ठेवायला पाहिजे। तुम्ही थोड्या वेळापूर्वी बोलताना म्हणाले की आम्ही निवडणुका लढूच नाही, अशा पद्धतीचं काही नियोजन आहे का? काय नक्की? मी तेच तो बोललो का शिवसेनेनं निवडणूकच लढू नये, म्हणजे प्रत्येक आमच्या तुम्ही थोडे अधिकार काढत जाताल। समजा जिल्हा परिषदमध्ये ज्या निवडणुकीचा प्रक्रिया आहे, कशा पद्धतीने काय झालं ते तुम्हाला सर्वाला माहीत आहे, तुम्ही प्रेसवाल्यालाही माहीत आहे, आमच्यासोबत कसा दगाफटका झाला। त्याच नंतर महापालिकेत शेवटपर्यंत जो घोळ निर्माण झाला त्यामध्ये शेवटी युती तुटली, आणि त्याचे परिणाम शिवसेनेचा बळी गेला। शिवसेनेचा पक्ष हा स्वर्गीय बाळासाहेबांनी एकनाथ शिंदे साहेबासारखा एक नेता, जो तुम्ही पहा 2.5 वर्षामध्ये पायाला भिंगरी बांधून ज्या पद्धतीने त्यांनी काम केलं, आम्ही सत्तांतर केलं, सत्ता बदल केल्यानंतर भारतीय जनता पार्टींनी त्यामध्ये आमच्या एकनाथ शिंदे साहेबाचा पहिल्या 2.5 वर्ष सन्मान बी केला, त्यामध्ये मी त्यांचा भारतीय जनता पार्टीचा आभारी राहील। परंतु शेवटी आता ह्या ज्या नवीन निवडणुका झाल्यानंतर जे सरकार निवडून आलं आणि जी कार्यपद्धत आमच्या काम करण्यामध्ये काय अडचणी येतात हे काही तुमच्या टी व्हीवर बोलण्यासारखं नाही, पण मध्ये जी खतखत चालू आहे आमदारांची असेल, कार्यकर्त्यांची असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असतील, नगरपालिका असतील, महापालिका असतील, यामध्ये कुठंतरी शिवसेनेला डावलण्याचं काम चालू आहे, आणि तो भविष्यामध्ये पक्षासाठी घातक होऊ नये यासाठी आमच्या कार्यकर्त्यांची जी काही आज आपण परिस्थिती पाहू लागलो, त्यांनी फॉर्म भरला। आता पुढचा निर्णय काय स्ट्रॅटेजी ठरवल होईल नो वाट निर्णय होईलच, पण तुम्ही म्हणताय की खतखत आहे जिल्हा परिषदेमध्ये, सगळं तुमचं म्हणजे नेस्तनाबूत झालं, उद्ध्वस्त झालं, महापालिका उद्ध्वस्त झाला, एकेकाळचा गड आहे हो हा शिवसेनेचा। करेक्ट आहे, हे जे गड आहे ते गड राखण्यामध्ये आमच्या लोकांमध्येच ते एक काम करण्याची कार्यपद्धत असते काही लोकांची, का रेतीमध्ये खसखस फेकून द्यायची, तुम्ही खसखस वेचत बसा, ती खसखस काही वेचल्या जात नाही, आणि पुढच्या ज्या निवडणुकीची स्ट्रॅटेजी त्यामध्ये चर्चा वेचत आम्ही परेशान राहतो, आणि हे यांचा
ज्या त्यांच्या मनामध्ये असतं. भारतीय जनता पार्टीच्या खालच्या कार्यकर्ते, मी मुख्यमंत्री महोदयाबद्दल बिलकुल बोलणार नाही. मुख्यमंत्री काम करताना सर्व मित्र पक्षाला सोबत घेऊन काम करतात देवेंद्रजी, त्यामध्ये कुठेही तीळ मात्र शंका नाही. पण खालचे लोक ज्या पद्धतीने सूडबुद्धीने शिवसेना संपवण्याचं काम करत असेल तर माझी त्यांना हात जोडून नम्र विनंती आहे का हे कुठेतरी कार्यपद्धत बदला. पंख कापणं सुरू आहे. त्याच्यापेक्षाही वाईट, पंखा काय हातच ठेवणार नाही तर पंखाचा काय प्रश्न राहिला, उडण्याचा चालण्याच्या परेशानी होईल काही दिवसांनी. अशा पद्धतीमध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टीचा, मी तर काही जुना काँग्रेसी होतो, मी गेल्या 10 वर्षापासून शिवसेनेसोबत आहे, भारतीय जनता पार्टीसोबत आहे. परंतु भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेता सोडले तर खालचे लोक ज्या पद्धतीने वागणूक देऊ लागले हे राजकारणामध्ये मला वाटतं की त्यांच्यासाठी काय होईल नाही होईल ती पुढची गोष्ट आहे, पण आमच्या शिवसेनेसाठी हे घातक आहे. पण भाजपासोबत तुम्ही म्हणजे सत्ता यावी बंड केलं, कामाख्याला गेले, काय रेड्यांचे बळी वगैरे गेले, हे सगळे शब्द ऐकले. एक लक्षात घ्या का जो त्याग त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांच्या विश्वासावर 40 आमदारांनी केलं, अनेक आरोप झाले, अनेक बदनाम करण्याचा प्रयत्न झाला, परंतु आमचा नेता त्याला कुठेही कोणत्याही परिस्थितीमध्ये जे शस्त्र उचललं त्याला अंतिम लढा देण्यापर्यंत ते कमी पडले नाही. आता मी तर एक चॅनलवर बोललो का कामाख्या देवीलाच माहीत आहे का आमचा किती त्याग आहे किती त्याग नाही आहे, काय केलं आम्ही काय नाही केलं, कशासाठी केलं, किती केलं, हे सर्व दाखवलं तर निश्चित मला वाटतं का त्यावेळची ती परिस्थिती आजही त्यांनी त्याची आठवण ठेवायला पाहिजे. जाणीव नाही ना, पण जाणीव नाही आहे म्हणून तर हे बोलण्याची पाळी येऊ लागली. आज तुम्ही पहा 18 महिने झाले, 18-19 महिने झाले. 19 महिन्यामध्ये ज्या पद्धतीने आमच्या पक्षाकडून बी आम्हाला वागणूक जी मिळते ती तर वेगळीच आहे, तर मग यांच्याकडून काही अपेक्षा ठेवणं बी नाही आहे. आणि ज्या पद्धतीने त्यांचं नियोजन ते बरोबर परफेक्ट करतात. नगरपालिका नवीन निवडून आल्या तिथे दमडा देणार नाही, एक पैसा देणार नाही, तर कशा चालाल नगरपालिका. जिल्हा नियोजनमधून आम्हाला एक पैसे मिळत नाही, ती खंत आम्ही. मंत्री तुमचा आहे. हा, पालकमंत्री आमचा आहे, तो बी एक मुद्दा आहे. पालकमंत्री आमचा असून मी आता जिल्हा अधिकारी महोदयाकडून माहितीच्या अधिकारामध्ये सिल्लोड सोयगावला सत्ता चेंज झाल्यानंतर किती पैसे मिळाले त्याची माहिती लेखी घेतली. हां, कोणी काहीतरी खोटं बोलतो तरी वरती नेत्याला आपल्या सर्व दाखवायचं आणि ते दाखवल्यानंतर निश्चित त्यांनाही समजल का या सरकार चेंज झाल्यानंतर मी पालकमंत्री होतो, पालकमंत्री पद गेल्यानंतर एक दमडाही दोन्ही नगरपालिकेला मिळाला नाही. म्हणजे हा सर्व पातळीवर अन्याय, निवडणुकांमध्ये अन्याय, फंडिंगमध्ये अन्याय, फक्त भाजप पुढे जाते, तुम्ही संपताय. बस हे बा, शिवसेना संपण्याचा स्लो पॉयझन म्हणतात याला. या स्लो पॉयझन थोडा थोडा मारायचं, एकदम नाही मारायचं, आणि थोडा थोडा मारण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. त्याचे परिणाम जिल्हा परिषद, महापालिका आणि बाकीच्या निवडणुकी, आता जिल्हा मध्यवर्ती बँक आहे त्याची, त्याच्यामध्ये तीच स्ट्रॅटेजी आहे का शेवटची जी शिवसेनेकडे असलेली बँक ती काढून घ्यायची. आता अशा सर्व स्ट्रॅटेजी त्या ज्या पद्धतीने काम चालू आहे याला कुठंतरी आळा बसायला पाहिजे. हीच आमची सन्माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब आमचे नेते आहेत त्यांच्याकडे मागणी राहील. या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आहे त्यांच्याकडे आमची ही मागणी राहील. शेवटी ज्याची तब्येत खराब असली त्याला डॉक्टरकडेच जावं लागेल, आणि त्या डॉक्टरांनी ट्रीटमेंट केला तो वेल अँड गुड, आणि वेळेवर ट्रीटमेंट नाही झाला तर मग ते रोगाचा काय परिणाम होतो शेवटी हे सर्वांना माहिती आहे. शिवसेना फुटली म्हणून ही वेळ आली. फुटण्यात आता काय झालं सोडून द्या, पण एकत्र आलं तर ताकद तर वाढेल. आता हे निर्णय घेणं माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या हातामध्ये नाही आहे. हे निर्णय घेणं सन्माननीय आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबाकडे आहे, आणि एकनाथ शिंदे साहेब निश्चित याच्यामध्ये अंतिम निर्णय घेतील. ते कोणासोबत जायचं कोणासोबत नाही जायचं. आज त्यांचे भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते जे आहेत, सन्माननीय या देशाचे पंतप्रधान असेल, अमित शहा साहेब असतील, देवेंद्रजी असतील, यांच्यापेक्षा चांगले संबंध त्यांचे, त्यांचे संबंध चांगले, पण खालच्या लोकांकडून होणाऱ्या त्रासाला कुठंतरी नेत्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. हे माझा आपल्या माध्यमातून आमच्या नेत्यांनाही सर्वांना विनंती आहे. अखेरचा प्रश्न विचारतो. हात कापून टाकलेत, पाय कापून टाकलं, मुंडकं कापून टाकलं, पक्ष उरणार कुठं मग? तुमचीच भाषा आहे म्हणून तो त्याच शब्दात मी जे बोलू लागलो, जसं मी मुंडकं बोललो, जिल्हा परिषद होती तिथे आमचा माणूस बसले होता, त्याला बाहेर फेकलं म्हणजे गेली जिल्हा परिषद. त्या ठिकाणी महापालिकेमध्ये महापौर होता, तो काढून टाकला. म्हणजे तिथे हे जे सर्व हात पाय जे चालू आहे खेळ, पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, ग्रामपंचायत लेवलला ही निवडणुका
त्या पक्ष लेवलच्या पेक्षाही वाईट परिस्थितीमध्ये सत्तेमध्ये असलेले काही जे भारतीय जनता पार्टीचे नेते करू लागले त्यांना माझी विनंती आहे का याच्याबद्दल आम्ही देवेंद्रजीला सांगणार. शेवटी आपले पंतप्रधान जे आहे देशाचे ते नरेंद्र मोदी साहेब आहेत, त्यांच्याकडे तर आम्ही जाऊ शकत नाही, अमित शहा साहेबाकडे आम्ही जाऊ शकत नाही, परंतु देवेंद्रजीकडे आम्ही जाऊ शकतो, त्यांना बोलू शकतो आणि देवेंद्रजी हे सर्व समजू शकतात. ही मला आपल्या माध्यमातून इतकीच विनंती आहे का भारतीय जनता पार्टी मोठा भाऊ आहे, त्यांनी छोट्या भावाला संपवू नये. हे होते अब्दुल सत्तार. स्पष्टपणे सांगताय की भाजपकडून शिवसेनेला संपवल्या जाते. प्रत्येक निवडणुका तेच लढताय तर आम्ही लढायचं काय असा प्रश्न आता विचारला जाते. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना त्यांनी विनंती केली आहे की कृपया इकडे लक्ष द्या आणि आमचा पक्ष संपू देऊ नका, वाचवा. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करवळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर.